नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल। मी आहे आकाश, एक नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो। आज या ब्लॉग मध्ये काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे। त्यासाठी सर्व लोक या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ स्टार्ट करूयात। सो मित्रांनो, आज काहीतरी वेगळं आहे असं तुम्हाला वाटतंय का? येस, आज मी टोपीच घातली नाही आणि चक्क घरातून निघताना मी जी टोपी आहे ती विसरलोय। सो मी या लुकमध्ये पण कसा दिसतोय मला नक्कीच सांगा। आणि त्याच्यामध्ये आज आपण पुढची डिलिव्हरी करायला चाललो आहोत। आता आपण रेस्टॉरंटला पोहोचतोय, जवळपास 2 किलोमीटर आहे। पुढे जाऊन तिकडचं दाखवूया, लेट्स गो। सो आता आपण आलेलो आहे रेस्टॉरंटला आणि रेस्टॉरंटचं नाव आहे रोल्स अँड बाउल्स। सो तिथे सगळ्या प्रकारचे रोल्स मिळतात आणि वेगवेगळे बाउल्स पण मिळतात। सो मी रेस्टॉरंटचं तुम्हाला आता लुक दाखवणार आहे। अशा प्रकारे फायनली आपण रेस्टॉरंटला पोहोचलो आहे आणि आपण तिथून पॅकेज घेणार आहोत आणि आपण कस्टमरकडे पोहोचवणार आहोत। खूप मेहनत आहे। आता सध्या पाऊस पडणार आहे असं वाटतंय आणि मी चक्क टोपी पण नाही घातली, रेनकोट आहे मित्रांनो। आपण प्रयत्न करूयात आणि आपण तिथे पहिल्यांदा लगेच पॅकेज घेऊयात। सो मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की हा मुलगा का झोमॅटो करतो ज्याला दोन्ही पाय नाही आहेत आणि मला जन्मतः दोन्ही पाय नाही, तरी झोमॅटो करणं सोपं नाहीये। आणि झोमॅटो करण्याचं काम तुम्हाला माहित असेल, मागचे व्हिडिओ जाऊन पहा, त्याच्यामध्ये माझा जॉब सुटलाय आणि म्हणून मी झोमॅटो करतोय। पण झोमॅटोच का दुसरा ऑप्शन नाही का? पण सध्या दुसरा ऑप्शनच नाहीये म्हणून झोमॅटो करतोय। कारण झोमॅटो मध्ये पहिलंच आपलं रजिस्ट्रेशन झालेलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कंटिन्यू करणं सोपं आहे। पण जर मग दुसरा जॉब बघणार त्याच्यामध्ये वेळ जातो, रजिस्ट्रेशन असताना नंतर कुठेतरी इन्कम येते। पण झोमॅटोचं दर दिवशी आपण इन्कम घेऊ शकतो, वीकली घेऊ शकतो, मंथली तर येतच आपलं। त्यामुळे आय रिअली थँक की झोमॅटो एवढं चांगलं ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतंय, स्पेशली जे फिजिकली डिसेबल्ड आहेत आणि बाकीचे सगळ्यांसाठी सुद्धा खूप जास्त वरदान आहे असं म्हणतात की जे पॅकेज डिलिव्हरी करण्यासाठी मदत करत आहे। चिकन टिक्का बर्गर, थँक्यू। आता आपण आलेलो आहे कस्टमरच्या लोकेशनला आणि कस्टमरचा एक अपार्टमेंट आहे, तुम्हाला दाखवतो मी आता। व्ह्यू खूप मस्त आहे। आपण त्यांना डिलिव्हर करणार, कस्टमरना फोन केला आहे, ते खाली येत आहेत आणि आपण त्यांना डिलिव्हर करूयात आणि नेक्स्ट डिलिव्हरीला जाऊयात। थँक्यू मॅम। थँक्यू। सक्सेसफुली फर्स्ट डिलिव्हरी केल्यानंतर आपण आलोय सेकंड रेस्टॉरंटला, त्याचं नाव आहे बार्बेक्यू एक्सपर्ट्स आणि ते नॉनव्हेज मध्ये खूप जास्त चांगले आहेत असं मी ऐकलं आणि बार्बेक्यू मध्ये तर खूप बेस्ट आहेत। त्यांचं मी तुम्हाला आता लुक दाखवतोय। सो हा फक्त फ्रंट एरिया आणि आतमध्ये खूप जास्त मोठं आहे मित्रांनो, मी स्वतःहून आतमध्ये गेलेलो आहे। सो येस, आता आपण तिथून पॅकेज घेणार आहोत आणि कस्टमरकडे सेफली हे पॅकेज पोहोचवणार आहोत। सो लेट्स गो। डॅम, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आणि मी ऍक्च्युली खूप जास्त सरप्राईज झालोय। हे बघा, पाहिल्याप्रमाणे मी आहे B6 मध्ये, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट एवढी मोठी बिल्डिंगचं काम झालेलं आहे आणि तिथे सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे। बाप काम चालू आहे आणि भारी वाटलं सगळं। त्याचं अजून पेंटिंग बाकी आहे। जर तुम्ही पेंटिंग झालं आणि ते नाईट मध्ये जर त्याचा लुक आला तर वा वा वा, खूप भारी वाटेल। सो येस, आपण आता डिलिव्हरी करायला आलोय, कस्टमरला खाली बोलवलंय, ते खाली येत आहेत आणि आपण डिलिव्हरी देऊया। थँक्यू सर। सो हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करू आणि नक्कीच ह्याच्यामध्ये तुम्हालाही मजा आलेली असणे। पहिल्यांदा पाहिलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा कुठला पार्ट आवडलाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।